हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यात आम्ही सांगणार आहोत लिंक्डइनच्या इनसाईट. जी पहिली मेथड आहे ती आहे नॉर्मल सर्च मेथड. याच्यामध्ये आपण सर्च बारमध्ये आपल्याला हवी ती स्किल किंवा हवी ती पोझिशन टाईप करून सर्च करू शकतो. जसं मी इथं जावा डेव्हलपर सर्च करते आहे. सो हे काही कनेक्शन्स आहे जे फर्स्ट, सेकंड, थर्ड याच्यामध्ये येत आहेत. मी पीपलमध्ये सर्च करते, फर्स्ट, सेकंड, थर्ड मी तिघं ऑप्शनला टिक केलं आहे. ओके, लोकेशन मला पुणे हवं आहे, मी पुणे स्पेसिफिक लोकेशन सिलेक्ट केलं आहे. हे काही पुण्याची लोकेशनवरती असलेले कॅन्डिडेट आहेत. ओके, मला TCS या कंपनीसाठी हवं आहे, त्याच्यामुळे मी TCSमधले कनेक्शन्स चेक करते, जेणेकरून मी त्यांच्याशी कनेक्शन करू शकते. ओके, सो लेट्स सी काय रिझल्ट आला आहे. ओके, ही एक प्रोफाईल आहे, चेक करू आपण आपल्या क्रायटेरियामध्ये आहे का. ओके, ही अजून एक प्रोफाईल आहे, सिमिलर TCSमध्ये काम करतो आहे, जावा डेव्हलपर आहे हे पण. ओके, याच्यामध्ये आपण काही ॲडअप केलं तर ओके, आपण जावा डेव्हलपर याला डबल कोट करूया, प्लस त्याच्यामध्ये आपण एक स्प्रिंग बूट ही जी स्किल आहे ही पण ॲड करूयात. ओके, लेट्स सी ह्या कॉम्बिनेशनने किती प्रोफाईल सर्च होत आहेत. ओके, सो आपल्याला 377 अशा प्रोफाईल सर्च झाल्या आहेत. पण याच्यामध्ये स्प्रिंग आणि बूट हे दोघं वर्ड वेगवेगळे येत आहेत. जस्ट डबल कोट दोज वर्ड ॲज वेल. ओके, लेट्स चेक. आता स्प्रिंग बूट एकत्र असे येतील. ओके, नाव वी चेक द कनेक्शन्स. ओके, पहिल्यापेक्षा बेटर असे आले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये अजून एक स्किल ॲडअप करूयात. लेट्स चेक विथ AWS. ओके, AWS मोस्टली जावा डेव्हलपर यूज करतात. वी चेक विथ दॅट. ओके, आपण एकदा चेक करू की स्प्रिंग बूटसोबत किती येतं आहे. 375 हे स्प्रिंग बूट प्लस जावा डेव्हलपरसोबत येत आहे. लेट्स चेक विथ AWS. स्प्रिंग बूट, AWS आणि जावा डेव्हलपर याच्यासोबत 107 कनेक्शन येत आहेत, जे की पुण्यातमध्ये आहेत आणि त्यांनी कधी ना कधी TCSमध्ये वर्क केलं आहे. आता माझ्याकडं असलेलं जे लिंक्डइन आहे ते प्रीमियम नाही आहे, त्याच्यामुळे खालची जी पोझिशन्स आहेत किंवा खालचे जे कॅन्डिडेट आहेत ते लॉकमध्ये येत आहेत. ओके, जर तुमच्याकडं प्रीमियम सबस्क्रिप्शन असेल तर तुम्ही याच्यात अनलिमिटेड सर्च करू शकता. ओके, चेक. हा तर ही एक ती फर्स्ट मेथड. ओके, सेकंड मेथडमध्ये आपण जाणार आहोत हेड हंटिंगसाठी, ज्याच्यामध्ये आपण रिक्रूटनेट. ओके, ही तुमची वेबसाईट आहे, recruiting.net. या वेबसाईटमध्ये आपण जाऊन सर्च करणार आहोत हेड हंटिंग कशी करतात. लेट्स चेक. ओके, दिस इज द एक्सरे स्कॅनिंग रिक्रुटमेंट मेथड. ओके, ही मोस्टली रिक्रूटर यूज करतात पर्टिक्युलर एखाद्या स्किलसाठी हेड हंटिंग करताना लिंक्डइनवर. ओके, याच्याने आपण आपल्याला हव्या असलेल्या कंपनीमध्ये जाऊन किंवा हव्या असलेल्या कंपनीचे जे तिथं वर्क करणारे लोक आहे त्यांनाही आपण सर्च करू शकतो. लेट्स चेक विथ रिक्रूटनेट पोझिशन्स. ओके, ही आहे त्यांची एक्सरेची पूर्ण पेज. ओके, याच्यामध्ये आपल्याला हवे त्या स्किल सेट एक्सक्लूड करून टाकू शकतो. वन्स आपल्याला आता याच्यामध्ये लोकेशन और कीवर्ड इन्क्लूड, मी पुणे लोकेशन टाकते. पुणे लोकेशनसाठी आपल्याला सर्च करायचं आहे ऑल कॅन्डिडेट फ्रॉम TCS. ओके, करंट एम्प्लॉयमेंट TCSमधले हवं आहे. लेट्स फाइंड आउट. ओके, फाइंड आउट केल्यानंतर ते आपल्यासाठी एक एक्सप्रेची जी लिंक आहे ती बनवून देतं. ही तुम्ही ॲज इट कॉपी करून लिंक्डइनवर सर्च करू शकतात किंवा ओपन गुगलवर जाऊन तुम्ही चेक करू शकतात. आत्ता काही कॅन्डिडेट आले जे TCSमध्ये वर्क करत आहेत, जे की आधी जावा डेव्हलपरमध्ये असतील किंवा करंटली जावा डेव्हलपर या पोझिशनवर असतील. लेट्स चेक विथ सिमिलर जॉब प्रोफाईल ॲज वेल. लोकेशन पुणे सेम. ओके, अँड आपण स्प्रिंग बूटसाठी चेक करूयात की जावा डेव्हलपर प्लस स्प्रिंग बूट याच्यासाठी आपल्याला किती कॅन्डिडेट सर्च होत आहेत. ही आपली एक नवीन स्ट्रिंग किंवा एक्सरेची जी लिंक आहे ती बनवली त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी काही प्रोफाईल सर्च करूनही दिले आहेत. ओके, ह्या सेम पद्धतीने
आपण चेक करू शकतो की आपण जी रिक्वायरमेंट टाकलेली आहे टी सी एसमध्ये वर्क करता येईल सी ओके ते बरोबर आहे की नाही. ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने रिक्रुटर कॅन्डिडेटला सर्च करतात सिमिलर वेने एखादा कॅन्डिडेट हे रिक्रुटरला सर्च करू शकतो. जिथं मी जावा डेव्हलपर टाकलं तिथं तुम्ही HR एक्झिक्युटिव्ह किंवा HR मॅनेजर किंवा रिक्रुटर अशा प्रोफाईल टाकू शकतात. ओके लेट्स चेक ही आपली स्ट्रिंग बरोबर आहे का. ओके दिस आर फ्रॉम शी इज वर्किंग विथ जावा डेव्हलपमेंट. ओके फाईन. अशाच पद्धतीने आपण रिक्रुटरचा CV किंवा HRचा CV ही शोध करू शकतो. सो लेट्स सी लिंक्डइनचा अशा पद्धतीने वापर तुम्ही केला आहे की नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने वापर केला असेल तर नक्कीच कमेंट